मग मंडळी, सॅटर्डे नाईट काय स्पेशल बनवणार आहे? आता प्रत्येकाच्या घरी चिकन नाही बनत, सो मी त्यांच्यासाठी जे चिकन नाही बनवत त्यांच्यासाठी घेऊन आली वांग्याची सेम जशी चिकन असते तशी रस्सा भाजी, छान अशी लागणारी. त्याच्यासाठी फ्रेश वांगे घेतलेत, छान धुवून घ्यायचे त्यांना आणि त्यांना बारीक असं कट करून घ्यायचे. कट हे तुमच्या आवडीनुसार करू शकता, कोणाला छोटे पीस हवे असतात, कोणाला मोठे. सो मी चिकनचे पीस म्हणत नाही, वांग्याचे पीस म्हणते. त्याला कट करून घ्यायचं आणि मी ते जे वांगे कट केलेले आहेत त्यांना मी थोडंसं फ्राय करून घेणार आहे ऑइलमध्ये. फ्राय केल्यामुळं लवकर शिजतं आणि चव पण खूप छान लागते. थोडंसं तेल टाकून छान असं त्याला सोनेरी रंग किंवा थोडंसं ब्राऊन असं कलर येईपर्यंत त्याला छान असं भाजून घ्यायचे पॅनमध्ये. भाजून झाल्यानंतर त्याला सेपरेट काढून ठेवायचं प्लेटमध्ये थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतर सेम पॅनमध्ये आपण खोबरं पण घेणार आहे. याच्यासाठी मी रस्सा भाजी करतो आहे, तर चिकनसाठी काय उपयोग करतात? हार्डली फक्त तेच खोबरं, लसूण, अद्रक, मी सगळं तेच मटेरियल वापरणार आहे याच्यामध्ये. खोबरं छान घेतलं, थोडंसं सुखं आहे माझं हे. जर तुमच्याकडं ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं खोबरं पण वापरू शकता. खोबरं घेतलं आहे, त्यात 1 इंच तुकडा अद्रकच टाकले. अद्रक कमी जास्त वापरू शकता तुमच्यानुसार, हॉट ज्याला खायचं असतं ते जास्त टाकू शकता. आणि लसणाच्या पाकळ्या टाकून छान असं त्याला पूर्ण ब्राऊन, म्हणजे काय म्हणतात, जेव्हा सुगंध येतो खोबरं भाजलेलं तोपर्यंत त्याला भाजून घेऊन काढायचं साईडला. आणि सेम पॅनमध्ये परत थोडेसे शेंगदाणे आणि तीळ, हे ऑप्शनल आहे, पण भाजी जर ग्रेव्ही थोडी जास्त पाहिजे असेल तर हे लागतं. मग सगळ्यांना आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आणि त्याच्यासोबत कोथिंबीर पण टाकली मी मिक्सरमध्ये. छान असं बारीक करून घेतलं आहे आणि चला मग आपण त्याला फ्राय करू लगेच वांग्यांना. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल, रस्सा भाजी आहे चिकनसारखी, सो तेल जास्त आहे, 2 चमचे तेल वापरले. त्याच्यामध्ये जिरं टाकले आणि त्यानंतर जे आपण मसाला बनवून घेतलो आहे खोबरं वगैरे तो टाकून छान असं त्याला फ्राय करून घ्यायचे. त्याच्यानंतर मसाले तुम्ही टाकू शकता. आता जसं मी हळद आणि लाल तिखट टाकले आणि काळं तिखट टाकले. तुमच्याकडं बरेच जणं जिरं पावडर, धनिया पावडर, गरम मसाला हे सगळं टाकतात, सो मी हे टाकलं नाही. मी फक्त लाल तिखट, हळद आणि काळं मिरचू, आमच्याकडे काळं मिरचू म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, काळं वाटण म्हणत असतील किंवा काय जे आहे ते कॉमेंट करून सांगा मला पण. त्यानंतर मग ते वांगे जे आपण फ्राय केले ते वांगे ह्याच्यात टाकायचे, छान असं मिक्स करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मग काय, पाणी जसं पाहिजे, ग्रेव्ही जशी पाहिजे तसं पाणी टाकून ॲडजस्ट करायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि मीठ झाल्यानंतर मी तो घरकुल मसाला वापरला, जो चिकनमध्ये टाकला जातो तोच घरकुल मसाला मी इथे वापरते. त्याच्याने खूप चांगली टेस्ट येते आणि त्याच्यामध्ये काही वेगळं नसतं, ते फक्त खडी मसाल्याचं असतं, प्रत्येकाला माहिती आहे इंजिनियर. सो आता फक्त इथं जेव्हा झाकून ठेवायचे 2-3 मिनटं, लगेच बॉईल येतो, जास्त वेळ लागत नाही. बॉईल येण्यासाठी फक्त झाकायचं त्याला. त्याच्यानंतर चेक करायचे किती शिजली भाजी किंवा काय. आता नॉर्मली खूप सारे जण जास्त असं शिजवून घेतात आणि खूप सारे जण कमी घेतात, आमच्याकडे थोडंसं कमी लागतं. सो भाजी ऑलमोस्ट तयार आहे माझी. त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं ह्याला गार्निश करू शकता, कोथिंबीर टाकून, कोणी काय टाकतं. सो मी काहीच टाकलेलं नाही. 1 नंबर भाजी दिसते पण भारी, टेस्टला पण एकदम भारी. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत एन्जॉय करू शकता.